नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दानेशरद मराठी ग्रामर या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो। बघा रे, आज आपण आपल्या ऑफलाईनच्या क्लासेसमध्ये विभक्ती या घटकावरती एक टेस्ट घेतली होती मित्रांनो। त्या टेस्टमध्ये जवळपास आपल्या विद्यार्थी मित्रांना 50 प्रश्न मी सोडवण्यासाठी दिले होते। हे 50 प्रश्न विविध स्पर्धा परीक्षेला विचारलेले प्रश्न आहेत मित्रांनो। याच्यामध्ये राज्यसेवेपासून PSI पासून जवळपास सगळं पोलीस भरतीपर्यंत विचारलेले प्रश्न आहेत। याच प्रश्नांचं आजच्या लेक्चरमध्ये आपण विश्लेषण पाहतोय मित्रांनो। चला तर बघूया विभक्ती या घटकावरचं विश्लेषण मित्रांनो। बघा रे, चॅप्टरचं नाव आहे आपलं विभक्ती। बघा, विभक्ती या घटकावरती विविध स्पर्धा परीक्षेला विचारलेले प्रश्न मित्रांनो। चला आपण पहिला प्रश्न बघतोय मित्रांनो। चला रे, पहिला प्रश्न बघा मित्रांनो, देवाला भक्ताच्या मदतीसाठी धावून जावे लागते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा मला मित्रांनो। अधोरेखित केले देवाला, कुणाला अधोरेखित केले रे? देवाला केले। बघा, देवाला भक्ताच्या मदतीसाठी धावून जावे लागते मित्रांनो। क्रियापद आहे जावे लागते। क्रियापद काय रे? जावे लागते। नुसतं क्रियापद जाग लागते नाहीये, जावे लागते। या दोन शब्दांना वाक्यातलं क्रियापद पूर्ण होतं मित्रांनो। ज्या वेळेस वाक्यामध्ये दुहेरी क्रियापद असतं ना, काय असतं रे? दुहेरी क्रियापद असतं त्यावेळेस त्याच्यामध्ये पहिल्यांदा असते धातू साधित। कोण असते रे? बघा, धातू साधित असते आणि परत पुन्हा लागते हे काय रे? सहाय्यकारी क्रियापद आहे। कोण आहे? सहाय्यक क्रियापद आहे। बघा, यामधलं तुम्हाला पहिल्यांदा धातू साधितचा मधला धातू घ्यायचा आहे। बघा रे, जावे याच्यामधला धातू आहे मित्रांनो जा। मला सांगा जाणारे कोण आहेत? बघा रे, जाणारा कोण किंवा जाणारे कोण म्हणलं तर जाणार देवाला भक्ताच्या मदतीसाठी धावून जावे लागते। जाणारा मित्रांनो देव आहे आणि बघा रे, जाणारा कोण आहे? देव आहे। आणि जाण्याची क्रिया जाण्याची क्रिया कोणावर घडली आहे? तर जाण्याची क्रिया मित्रांनो देवावरच घडली आहे। तेव्हा देव या वाक्यामधला कर्ता आहे। या वाक्यामध्ये कर्म आलेलं नाही। आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, या जा धातूमध्ये कधीच कर्म येत नाही, कारण जा हा धातू मूळचाच आकर्मक आहे, त्याच्यामुळे जा धातूमध्ये कर्म येत नाही। मग कर्मच वाक्यामध्ये नसेल आणि वाक्याला अंडरलाईन केले। बघा, देवाला ला प्रत्ययाला अंडरलाईन केलेले आहे। आपल्याला मूळ शब्द आहे देव, त्याला प्रत्यय लागलाय मित्रांनो। बघा, ला प्रत्यय लागलाय आणि ला प्रत्यय कर्म सोडून इतर शब्दाला लागलाय, म्हणून द्वितीय विभक्ती होणार नाही। प्रथमाचा काही संबंध नाही, कारण प्रथमामध्ये प्रत्यय नसतो। तृतीयाचे प्रत्यय मित्रांनो ने य शी आहेत किंवा नी ही शी आहेत, त्याच्यामुळे ध्यान ठेवा कर्म सोडून आहे, कर्म सोडून इतर शब्दाला प्रत्यय लागलाय, म्हणून या शब्दाची विभक्ती होते मित्रांनो चतुर्थी विभक्ती होते। काय झाले? चतुर्थी विभक्ती होती आहे। आपलं उत्तर आहे चतुर्थी विभक्ती। म्हणून ध्यानात ठेवा पर्यायामध्ये फक्त ड बरोबर कुठे मित्रांनो? बघा, पर्यायामध्ये काय दिले? फक्त अ बरोबर बाकी सुख, म्हणजे इथं द्वितीय विभक्ती बरोबर सांगितलं। कुठं? पहिल्या पर्यायामध्ये। मित्रांनो ध्यानात ठेवा द्वितीय विभक्ती तेव्हाच होते जेव्हा वाक्यामध्ये कर्माला, बघा रे, कर्माला काय लागते? स लाते किंवा स ला नाते हे प्रत्यय ज्यावेळेस कर्माला लागतात ना त्यावेळेस द्वितीय विभक्ती होते। कर्म सोडून इतर कोणत्याही शब्दाला लागू द्या का, कर्म सोडून लागलं कोणत्याही शब्दाला हे प्रत्यय की त्याची विभक्ती होते मित्रांनो चतुर्थी होते। काय होते रे? चतुर्थी होते। ध्यान ठेवा, मग इथे कर्मला प्रत्यय लागलेले नाहीयेत म्हणून द्वितीय होणार नाही मित्रांनो। बघा रे, आणि सलाते सलानाते प्रत्यय, ला प्रत्यय हा दोन ठिकाणी असतो। एक असतो बघा रे, एक येतो द्वितीयामध्ये आणि एक येतो चतुर्थीमध्ये। द्वितीयामध्ये कधी येणार आहे? जर कर्माला प्रत्यय लागला तर इथे कर्माला प्रत्यय लागलाच नाही, मग उत्तर काय होणार आहे? चतुर्थी होणार आहे। बघा ध्यान ठेवा, मग उत्तर आहे आपलं चतुर्थी विभक्ती। काय होत आहे रे? चतुर्थी विभक्ती उत्तर आहे। बघा, आता फक्त ड बरोबर कुठं पर्याय राहा? फक्त ड बरोबर बाकी सर्व चूक आहे मित्रांनो। अ बरोबर होणार नाही कारण द्वितीय होणार नाही उत्तर। एक क चा काही संबंध नाही, तृतीयामध्ये प्रत्यय असतात नेशी नीशी, आणि ब व क बरोबर म्हणले प्रथमाला प्रत्ययच नसतो, त्याच्यामुळे काही संबंध येणार नाही। याचा उत्तर आहे आपलं फक्त ड बरोबर बाकी सर्व चूक। पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघा, पर्याय क्रमांक 4 फक्त ड बरोबर बाकी सर्व चूक। चला रे मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे बघा, जोड्या जुळवा म्हणले। काय म्हणले रे? जोड्या जुळवा। बघा, तुम्ही आतापर्यंत बऱ्याच जोड्या जुळल्या असत्या लहानपणी शाळेमध्ये, बरोबर नाही? सख्याची जोडी कुणासोबत, गुडी सोबत, पप्प्याची जोडी कुणासोबत, फलाणी सोबत, त्या जोड्या नव्हती तर त्या जोड्या दुसऱ्या ध्यानात ठेव पूर्णपणे। बरोबर, हे जोड्या जुळवा तुला ध्यानात ठेव। ह्या जोड्या जुळवा तुला इकडे दिली, तुला विभक्ती दिलेली आहे आणि एका साईडला तुला काय दिलं रे?
कारकार्थ दिलाय. काय दिलाय? कारकार्थ. मग याच्या तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहेत. बघा आता एक एक जोड्या जुळूया आपण. प्रथमाचा कारकार्थ कोण आहे रे? कर्ता आहे. बघा कोण आहे? कर्ता. बघा प्रथमाचा कारकार्थ कोण आहे रे? कर्ता आहे. कोण आहे? कर्ता आहे. कर्ता कोण आहे? कर्ता. मग अ चं उत्तर 3 आहे. लगेच खाली पर्याय बघायचं. अ चं 3 कुठे दिले? प्रत्येकाची जोडी लावून बघायचं नाही हो. अ चं 3 दिले का इथं? हा पर्याय कटला. अ चं 3 दिले का? नाही कटला. अ चं 1 दिले इथं, हा कटला. इथं अ चं 3 दिले. एकच पर्याय उरला. तुझं उत्तरच निघालं. तू पुढे वाचित बसायची गरजच भासत नाही. इथं 3 दिलंय, इथं 3 दिलंय, पुन्हा इथं 3 दिलंय, मग तुला पुढे गरज आहे बघायची. बाकी पर्याय दिलेच नाही कुठं, डायरेक्ट दिलेलं आहे. मग उत्तर काय आपलं? पर्याय क्रमांक 3 आहे. तरी सुद्धा बघू आपण. बघा प्रथमाचा कर्ता आहे, पंचमीचा कोण आहे? अपादान आहे. कोण आहे? अपादान. ब च 1 आहे. षष्टीचा कोण आहे? संबंध आहे. आणि सप्तमीचा कोण आहे? अधिकरण आहे. म्हणून पर्याय क्रमांक कोण आहे? 3 बरोबर आहे. बघा ध्यान ठेवा. प्रथमाचा कर्ता कारकार्थ हा कर्ता आहे, द्वितीयाचा कर्म आहे, तृतीयाचा करण आहे, चतुर्थीचा संप्रदान आहे, पंचमीचा अपादान आहे, षष्टीचा संबंध आहे, सप्तमीचा अधिकरण आहे आणि संबोधनचा अधिकरण आहे. काय रे? संबोधनचा हाक मारणे हा आहे. काय आहे? हाक मारणे. बघा चला पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे? ए राजा व्यवस्थित प्रश्न वाचायचा, लक्ष देऊ. पुढील पैकी कोणतं विधान बरोबर आहे म्हणले? काय म्हणले रे? बरोबर आहे म्हणले. पंचमी विभक्तीतून अधिकरण हा कारकार्थ व्यक्त होतो. ध्यान ठेव मित्रा, पंचमी मधून तुला काय होणार आहे? अपादान हा कारकार्थ होणार आहे. अपादान पंचमी विभक्ती मधून काय होते? अपादान हा कारकार्थ व्यक्त होतो. अधिकरण होत नाही म्हणून ध्यानात ठेव. हा अधिकरण कारकार्थ हा कुणाचा रे? अधिकरण ध्यानात ठेव सप्तमी विभक्तीचा आहे. कुणाचा रे? सप्तमीचा आहे. पहिलं विधान चुकीचं आहे. काय रे? चुकीचं आहे. बघा षष्ठी विभक्तीचा कारकार्थ संबंध आहे. दुसरं विधान बरोबर आहे. ध्यान ठेवा. अ चूक आहे, ब बरोबर आहे. म्हणून ध्यान ठेवा कोणते विधान बरोबर म्हणले? अ तर बरोबर नाही म्हणून अ चुकला. फक्त ब बरोबर आहे. फक्त ब बरोबर आहे. अ व ब अ चुकीचा आहे म्हणून ध्यानात ठेवा अ ब दोन होणार नाहीत. आणि ब बरोबर आहे म्हणून ध्यानात ठेवा. बघा ब बरोबर आहे म्हणून काय रे? दोन्ही चूक होऊ शकत नाही. पर्याय क्रमांक ब आपलं उत्तर आहे. काय रे? पर्याय क्रमांक ब हे आपलं 2 हे आपलं उत्तर आहे. फक्त ब बरोबर हे आपलं अचूक उत्तर आहे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न विचारा मित्रांनो. बघा जी या स्त्रीलिंगी सर्वनामाचा विकार होऊन सप्तमीचे विभक्ती रूप काय होईल म्हणले? ध्यान ठेवा मित्रांनो. जी हे सर्वनाम आहे. काय रे? सर्वनाम आहे. आणि काय म्हणले तुला? विकार होऊन सप्तमीचे विभक्ती रूप काय होईल म्हणले? सप्तमीतलं रूप काय होईल? मग तुला ध्यानात ठेव सप्तमी म्हणत असताना सप्तमीचे तुला प्रत्यय माहिती पाहिजे. सप्तमीचे प्रत्यय कोण आहे? सप्तमीचे प्रत्यय काय आहेत? त ई आ आहे. जी मध्ये जर त किंवा ई किंवा आ ऍड झाले ही सप्तमी होणार. ध्यानात ठेवा. मग त ई आ कुठे आहे? बघा जिला, जिचा, जी, जी तर इथं आहे. त इथं आलेला आहे. त आलेला आहे. इथं त आले, इथं त आले. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. काय मित्रांनो? पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. बरोबर आहे. ला, स, स हे मित्रांनो द्वितीयचे प्रत्यय. म्हणजे द्वितीयचे प्रत्यय. बघा द्वितीय किंवा चतुर्थीचे प्रत्यय आहे. चा, चे, च्या हे षष्टीचे प्रत्यय. म्हणजे षष्टीचे प्रत्यय. बघा जी हे मूळचं सर्वनाम आहे. हे प्रथम होऊ शकतं. ध्यानात ठेवा मित्रांनो. ध्यानात ठेवा सप्तमीचं रूप काय आपल्याला लावलं होतं? सप्तमीचे प्रत्यय आपले त ई आ. उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 4. काय रे? पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर आहे मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न आहे. देवाने मला खूप काही दिलेले आहे या वाक्यातील देवाने या शब्दात कोणत्या विभक्ती प्रत्यय आलेला आहे असं म्हटलंय? ध्यान ठेवा मित्रांनो. देवानेची विभक्ती कोणती म्हणले? बघा मूळ शब्द आहे मित्रांनो देव. त्याला प्रत्यय लागलाय ने. कोणता होता रे? ने. आपल्याकडे ने यशी बरे ने यशी आणि नी बघा ने यशी आणि नी ही ई शी हे प्रत्यय कोणाचे? तृतीय विभक्तीचे आहेत. कुणाचे आहेत? तृतीय विभक्ती. मित्रांनो ने प्रत्यय लागलाय. ने हा प्रत्यय तृतीयचा आहे. कोणाचा रे? तृतीयचा आहे. प्रथमाला प्रत्ययच नसतो. ध्यानात ठेवा. द्वितीयामध्ये काय असणार आहे? सलाते, सलानाते हे प्रत्यय असतात मित्रांनो. आणि चतुर्थीचे सुद्धा सेम आहेत. सलाते, सलानाते. फक्त जर कर्माला प्रत्यय लागला तर ते द्वितीयचे असणार. आणि कर्म सोडून इतर कोणत्याही शब्दाला लागले तर ते काय असतं रे?
चतुर्थीचे प्रत्यय असतात. ध्यानात ठेवा. चला नेक्स्ट प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, सप्तमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा म्हणले. सप्तमीचे कोणते प्रत्यय आहेत? मित्रांनो ध्यानात ठेवा, सप्तमी विभक्तीचे प्रत्यय ओळखा. सप्तमी विभक्तीचे प्रत्यय मित्रांनो ध्यानात ठेवा रे. सप्तमीचे प्रत्यय बघा, त इ आ, दोन्ही वचनामध्ये तेच प्रत्यय त इ आ, त इ आ. सप्तमीचे प्रत्यय मित्रांनो तैया, आणि याचा काय अर्थ आहे? अधिकरण. काय रे? अधिकरण आहे का? अधिकरणचा अर्थ आहे स्थळ किंवा वेळ. उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. काय बरोबर आहे रे? 3 बरोबर आहे. चाचीचे हे प्रत्यय मित्रांनो कोणाचे रे? षष्टीचे प्रत्यय बघा. कोणाचे रे? षष्टीचे प्रत्यय आहेत. नेशिये हे प्रत्यय मित्रांनो तृतीयाचे आहेत. कोणाचे रे? तृतीयाचे आहेत. आणि सलाते हे प्रत्यय मित्रांनो द्वितीया व चतुर्थीचे आहेत. कोणाचे रे? द्वितीया व चतुर्थीचे आहेत. जर कर्माला प्रत्यय लागले तर द्वितीया होतील, आणि कर्म सोडून इतर शब्दांना लागले तर काय होतील रे? चतुर्थी होतील. आपल्याला प्रश्न विचारला होता मित्रांनो, सप्तमीचे प्रत्यय कोणते आहेत? सप्तमीचे प्रत्यय मित्रांनो त इ आ. काय रे? त इ आ हे प्रत्यय आहेत. चला नेक्स्ट प्रश्न मित्रांनो, प्रथमा विभक्तीचे प्रत्यय ओळखा म्हणले. काय म्हणले रे? प्रथमा विभक्तीचे प्रत्यय ओळखा म्हणलं होतं मित्रांनो. प्रथमा विभक्तीचे प्रत्यय ओळखा म्हणले वगैरे. म्हणजे ध्यानात ठेवा मित्रांनो, प्रथमा विभक्तीमध्ये प्रत्ययच लागत नाहीत. अशी एकमेव विभक्ती आहे त्याच्यामध्ये एक वचनामध्ये प्रत्यय नाहीत आणि अनेक वचनामध्ये सुद्धा प्रत्यय नाहीत. म्हणून ध्यानात ठेवा मित्रांनो, प्रथमा विभक्तीचे प्रत्यय मित्रांनो प्रत्यय नाहीत. आपलं अचूक उत्तर आहे प्रत्यय नाहीत. बरे सलाते सलानाते आता बघितले आपण. द्वितीयाचे बी आहेत, चतुर्थीचे आहेत. नेशी नीशी तृतीयाचे आहेत मित्रांनो. आणि त इ आ हे प्रत्यय कोणाचा आहे? तृतीयाचा आहे. कोणाचा आहे? सॉरी सप्तमीचा आहे. कोणाचा आहे? सप्तमीचा प्रत्यय आहे. बघा त इ आ हा प्रत्यय कोणाचा आहे? सप्तमी विभक्तीचा प्रत्यय आहे म्हणले वगैरे. बघा सप्तमीचा प्रत्यय आहे. चला मग प्रथम विभक्तीमध्ये कोणतेही प्रत्यय नाहीत मित्रांनो. काय नाही रे? प्रत्यय नाही. बघा षष्टी विभक्तीचे प्रत्यय कोणते म्हणले मित्रांनो? षष्टी विभक्तीचे प्रत्यय मित्रांनो ध्यानात ठेवा, चा ची चे, चा ची चे च्या हे प्रत्यय मित्रांनो. याला षष्टीला तुम्ही झा झी झे किंवा झा झी झे झा हे सुद्धा प्रत्यय लागतात मित्रांनो ध्यानात ठेवा. म्हणून षष्टी विभक्तीचे प्रत्यय आपले चा ची चे. बघा रे ऊन हुन हे प्रत्यय आपले पंचमीचे आहेत. निशी ही आता बघितलं आपण तृतीयेचे आहेत. आणि तैया हे मात्र सप्तमीचे आहेत. आपल्याला विचारले ते षष्टीचे प्रत्यय, म्हणून आपलं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 तृतीया सॉरी चा ची चे हे आपलं उत्तर मित्रांनो चा ची चे. चला रे पुढील पैकी कोणत्या विभक्तीला अनेक वचनासाठी प्रत्यय आहे परंतु एक वचनास प्रत्यय नाही म्हणले? ध्यान ठेव मित्रा, अनेक वचनासाठी आहे परंतु एक वचनासाठी प्रत्यय नसलेली विभक्ती कोणती म्हणले? ध्यानात ठेव. अनेक वचनासाठी प्रत्यय आहे मात्र एक वचनासाठी प्रत्यय नसलेली विभक्ती आहे संबोधन. संबोधन मध्ये एक वचनामध्ये कोणताही प्रत्यय नाही मात्र अनेक वचनामध्ये त्याचा प्रत्यय मित्रांनो नो. कोणता प्रत्यय आहे? नो हा प्रत्यय आहे. म्हणून ध्यानात ठेवा उत्तर आपलं आहे संबोधन. कोणता रे? संबोधन. हे सप्तमी मध्ये दोन्ही प्रत्यय एक वचनामध्ये बी आहे आणि अनेक वचनामध्ये आहे. एक वचनामध्ये त इ आ आहे आणि अनेक वचनामध्ये सुद्धा त इ आ आहे मित्रांनो ध्यानात ठेवा. तृतीयामध्ये सुद्धा आपल्याकडे आहेत ने य शी. नंतर अनेक वचनामध्ये आहेत नी ही ई शी प्रत्यय मित्रांनो. प्रथमामध्ये कोणताही प्रत्यय नाहीये म्हणून ध्यानात ठेवा. आपल्याला प्रश्न विचारला होता अनेक वचनासाठी प्रत्यय आहे परंतु एक वचनासाठी प्रत्यय नाही अशी एकमेव विभक्ती आहे संबोधन. तिला एक वचनात नाही मात्र अनेक वचनामध्ये नो हा प्रत्यय आलेला आहे. चला प्रश्न क्रमांक पुढचा बघा मित्रांनो. नि शी ई ही कोणत्या विभक्तीचे प्रत्यय म्हणले वगैरे? ने यशी निशी हे प्रत्यय मित्रांनो आपण आता बघितलं कुणाचे रे? तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. सप्तमी मध्ये आपण बघितलं का तई आ तैया हे प्रत्यय मित्रांनो. षष्टी मध्ये कोणाचे रे? चाचीचे चाचीचे च्या प्रत्यय आहेत. आणि चतुर्थी मध्ये कोणाचे रे? स ला ते आणि स ला ना ते हे प्रत्यय मित्रांनो. म्हणून ध्यानात ठेवा निशी ही हे प्रत्यय फक्त आणि फक्त तृतीय विभक्तीचे आहेत. चला रे पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. कालच आमच्या घरी पाहुणे आले या वाक्यातील नामे कोणत्या विभक्तीत आहेत? दाद्या ध्यानात ठेव प्रश्न तोच आहे
परंतु थोडासा फिरून विचारलाय. कसा विचारलाय रे? थोडासा फिरून विचारलाय. असा जर प्रश्न तुला परीक्षेमध्ये आला तर तू घाबरून जायचं काम नाही. तुला काय विचारलंय? या वाक्यामधले नामे कोणत्या विभक्तीत आहेत? तुला इथं अंडरलाईन केलं नाही, अधोरेखित केलं नाही की ह्याच्या विभक्तीचे प्रत्यय विचारा ओळखा म्हणून असं केलं नाही. असा प्रश्न ज्यावेळेस तुला थोडासा फिरून विचारला जाईल ना त्यावेळेस तू वाक्याला थोडंसं स्माइल द्यायची. काय करायचं? वाक्याला थोडीशी स्माइल द्यायची आणि मग प्रश्न विचारायचा. आता बघ, काल आमच्या घरी खूप पाहुणे आले होते. परी झाले तर घरी देण्यात शब्द आहे घरी. काय रे? घरी. बघा, काल आमच्या घरी खूप पाहुणे आले होते. या वाक्यामध्ये नामे कोणत्या विभक्तीत आहे म्हणले वगैरे. काल मित्रांनो कालवाचक क्रियाचे नाव आहे. कोण आहे रे? कालवाचक क्रियाचे नाव. आमच्या या वाक्यात मित्रांनो सर्वनाम आहे. कोण आहे रे? सर्वनाम आहे. बघा, मग तुला या वाक्यातले नाम ओळखायचे. नाम ध्यानात परिचय ऐवजी घरी शब्द आहे. काय शब्द आहे रे? घरी. याच्यामधला मूळ शब्द कोण आहे रे? घर आहे. आणि हे नाम आहे. काय आहे? नाम आहे. खूप हे सुद्धा विशेषण आहे मित्रांनो. आणि पाहुणे हे इथलं नाम आहे. काय आहे? नाम आहे. ध्यानात घरी पाहुणे हे वाक्यातले आपल्या काय रे? नाम आहे. कोण आहे? नाम येतं. घरी मधला मूळ शब्द घर आहे. याच्यामध्ये ई प्रत्यय लागला आहे म्हणून तो कोणाचा रे? सप्तमीचा आहे. आणि पाहुणा पाहुणे हे अनेक वचन आहे म्हणून हे प्रथम आहे. सप्तमी व प्रथमा असं कोणतं ऑप्शन आहे का बघायचं? इथं सप्तमी व प्रथमा असं ऑप्शन आहे. ध्यान ठेवा. घरी ई प्रत्यय लागलाय. ई प्रत्यय सप्तमीचा आहे आणि पाहुणेला कोणताही प्रत्यय लागला नाही म्हणून उत्तर आहे प्रथमा. सप्तमी व प्रथमा. ध्यान ठेवा. षष्टी प्रत्यय चाचीचे कुठे प्रत्यय लागले नाहीत? नामा लागले नाहीत म्हणून षष्टी होणार नाही. ध्यान ठेवा रे. पंचमी म्हणायला ऊन लागली नाहीत म्हणून पंचमी होऊ शकत नाही. षष्टी व द्वितीया इथं चाचीचे प्रत्ययच नाहीत म्हणून षष्टी व द्वितीय होणार नाही. ध्यान ठेवा मित्रांनो. अशा प्रकारे आपल्याला थोडासा हटके वेगळा प्रश्न विचारला. इथं परिचय ध्यान ठेवा. घरी शब्द आहे. घरी शब्द आहे. घरी आणि पाहुणे हे दोन काय रे? नाम आहेत. बघा, पाहुणे कोण आहेत? नाम येत. घरी मध्ये सप्तमी आहे, पाहुण्यामध्ये प्रथमा आहे. उत्तर आहे आपलं सप्तमी व प्रथमा. काय उत्तर आहे रे? सप्तमी व प्रथमा हे उत्तर आहे आपलं. चुक बघा. चला, सलाते व सलानाते हे कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय आहेत मित्रांनो? म्हणले बघा, सलाते व सलानाते हे दोन प्रत्यय मित्रांनो ध्यानात ठेवा. सलाते व सलानाते हे प्रथमामध्ये प्रत्ययच नाही म्हणायचा पर्याय काढला. हे प्रत्यय मित्रांनो द्वितीय व चतुर्थीचे. कोणाचे रे? द्वितीय व चतुर्थीचे बघा. ध्यानात ठेवा. तृतीयाचा प्रत्यय नेशी आहे याचा काही संबंध येत नाही. द्वितीय व सप्तमी महिला सप्तमीचे प्रत्यय कोणाचे रे? तई आहेत याचा काही संबंध येत नाही. उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2 द्वितीय व चतुर्थी. सलाते व सलानाते सारखेच प्रत्यय असणारी एकमेव दोन विभक्ती आहेत द्वितीय व चतुर्थी. ध्यान ठेवा. द्वितीय किती होते रे? ज्यावेळेस वाक्यातल्या कर्माला सलाते सलानाते प्रत्यय लागतात त्यावेळेस द्वितीय होते. आणि कर्म सोडून इतर कोणत्याही शब्दाला लागले ते काय होते रे? चतुर्थी होणार आहे मित्रांनो. काय होणार आहे? चतुर्थी होणार आहे. बघा, चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. का रे? गंगा. प्रश्न काय बघा? गंगा वगैरे. गंगा हा प्रश्न आहे. प्रश्न काय विचारला बघा? गंगा या शब्दाचे षष्ठी विभक्तीचे रूप काय होईल म्हणले. ध्यान ठेवा. षष्ठी म्हणलं तुम्हाला की षष्ठीचे प्रत्यय काय प्रत्यय? चा ची चे किंवा चा ची चे च्या. आता चाचीचे प्रत्यय वाक्यात कुठे बघा? साठी आलाय. साठी प्रत्यय मित्रांनो चतुर्थीचा असतो. कोणाचा असतो रे? चतुर्थी. चा प्रत्यय आलाय हे पर्याय बरोबर होऊ शकतो. ला प्रत्यय होऊ शकत नाही आणि त प्रत्यय होत नाही. ला प्रत्यय द्वितीयाचा किंवा चतुर्थीचा असतो. त प्रत्यय सप्तमीचा असतो. ध्यान मित्रांनो. ध्यान ठेवा रे. चा प्रत्यय आलेला आहे तो षष्टीचा विचारला आपल्याला. गंगा या शब्दाचं षष्टीतलं विभक्ती रूप काय होईल म्हणले? गंगेचा होतंय. उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2. काय उत्तर रे? पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आहे. बघा रे. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे बघा आपला अचूक. काय रे? पर्याय क्रमांक 2. बघा, अतिशय महत्वाचा पुढचा प्रश्न मित्रांनो. आता विश्वात्मके देवे यात देवे या शब्दाची विभक्ती कोणती म्हणले? हा थोडासा गुलीगत धोका देणारा प्रश्न आहे मित्रांनो. त्याच्यामुळे व्यवस्थित ध्यान ठेवा. आता विश्वात्मके देवे देवे या शब्दाची विभक्ती कोणती म्हणले? बघा, देवेची. यातला मूळ शब्द मित्रांनो देव. आपल्याला माहिती आहे देव या शब्दाचं अनेक वचन होत नाही. देव या शब्दाचं अनेक वचन काय होत रे? देवच होतं. ध्यान ठेवा. देवच होतंय. त्याच्यामध्ये कोणताही अनेक वचनामधलं रूप बदलत नाही. मी तर प्रत्यय लागला. देवे म्हणले. काय म्हणले रे? देवे म्हणले. ज्या वेळेस एखाद्या शब्दावर एखादा मात्रा असतो आणि त्याचं ते अनेक वचनाचं रूप नसतं त्याच्यामध्ये ये प्रत्यय असतो मित्रांनो. आणि हा ये प्रत्यय कुणाचा रे? तृतीय विभक्तीचा. नियशी नियशी. तृतीय उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2 वगैरे. 2 पर्याय क्रमांक 2 आहे बघा.
द्वितीय होणार नाही, कारण द्वितीयचे सलाते सलाते प्रत्यय आहेत, षष्टीचे चाचीचे प्रत्यय आहेत, सप्तमीचे तैया प्रत्यय आहेत, म्हणून बाकीचे पर्याय होऊ शकतात मित्रांनो. पर्याय क्रमांक आपला 2 होणार आहे, तृतीया. काय होणार आहे? तृतीया, नॉट अ तुतीया. काय होणार आहे? तृतीया आहे. काय आहे? तृतीया. बघा, चुतीया नाही बे, तृतीया आहे. काय आहे? तृतीया. नामे व सर्वनामे यांच्या वाक्यातील क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी ज्या संबंधाने विकार दाखले जातात त्या विकारांना काय म्हणतात? बघा रे, नामे व सर्वनामाचा वाक्यातील क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी जे संबंध असतात त्यांना मित्रांनो म्हणतात विभक्ती. काय म्हणतात? विभक्ती असे म्हटलं गेलं आहे. अरे, वचन म्हणजे काय रे? संख्या सुचवण्याचा गुणधर्म आहे. बघा, लिंग म्हणजे काय रे? तो, ती, ते. करे, पुल्लिंग स्त्रीलिंग सोडण्याचा गुणधर्म आहे मित्रांनो. अवयवाचा काही संबंध येत नाही. उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 4 आहे. काय रे? 4 आहे. बघा, 4. चला, पुढचा प्रश्न विचारला मित्रांनो. मुलांनी पुस्तके वाचली अधोरेखित शब्दाची विभक्ती म्हणली. बघा, मुलांनी, नी प्रत्यय लागलाय. नेशी, निहीशी हे प्रत्यय परत बघा मित्रांनो. नी हे पुत्र आहे. मुलांनी याच्यामध्ये तुला एखाद्या शब्दाची जर विभक्ती करायची असेल त्यातलं मूळचं नाव काढायचं. मूळ हे मूळचं नाव आहे. नी प्रत्यय लागलाय. मूळचं नाव काय रे? बघा, मूल आहे. प्रत्यय कोणता लागलाय? नी. नी प्रत्यय कोणाचा आहे? तृतीयच आहे. नेशी, निहीशी. उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. प्रथमामध्ये कोणता प्रत्ययच नसतो. चतुर्थीमध्ये आपल्याला माहिती आहे सलाते सलाते प्रत्यय येतं. सप्तमीचे प्रत्यय तैया तैया आहेत. उत्तर आहे आपलं बघा नी आहे. उत्तर आहे नी प्रत्यय हा आपल्या कुणाचा रे? तृतीयाचा उत्तर आहे. तृतीयाचा, तृतीय विभक्तीचा उत्तर आहे. बघा, तृतीय विभक्तीचं उत्तर आहे. बघा, रमेश यात्रेला गेला अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा मित्रांनो. बघा रे, ज्या वेळेस वाक्यामध्ये ला प्रत्यय लागलाय त्यावेळेस 2 विभक्ती होतात. बघा, ला प्रत्यय लागो, स लागो, स लाते, स ला नाते. हे ज्यावेळेस प्रत्यय लागते त्यावेळेस 2 विभक्ती होण्याची कंडिशन असते. कोण असते रे? एक द्वितीय आणि एक चतुर्थी. मित्रांनो, वाक्यातल्या जर कर्माला प्रत्यय लागला असेल, वाक्यात एकच कर्म असेल आणि त्या कर्माला जर प्रत्यय लागला तर द्वितीय होणार आहे. आणि कर्म सोडून, बघा, कर्म सोडून इतर कोणत्याही शब्दाला प्रत्यय लागू द्या त्याची तृतीय होणार आहे. मित्रांनो, यावेळेस काय करायचं? अशा वेळेस वाक्यामध्ये क्रियापदाची भेट घ्यायची. कोणती भेट घ्यायची रे? क्रियापद. गेला हे वाक्यातलं क्रियापद आहे. याचा धातू आहे मित्रांनो जा. जाणारा कोण आहे? रमेश आहे. जाण्याची क्रिया रमेशच व्हायला मित्रांनो. जा या धातूमुळे तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं होतं पहिल्याच वाक्यामध्ये की कधीच वाक्यामध्ये कर्म येत नाही. म्हणून मित्रांनो, जा या धातूमध्ये कधीच कर्म येत नाही. म्हणून कर्मच येत नाही तर द्वितीय संबंध आहे. आपल्या पर्यायामध्ये पुढे द्वितीय दिलेलं पण आहे. म्हणून उत्तर आहे मित्रांनो चतुर्थी. काय उत्तर आहे? चतुर्थी उत्तर आहे. उत्तर आहे आपलं चतुर्थी विभक्ती. चला रे, पुढचा प्रश्न मित्रांनो बघा. पर्यायी उत्तरात चतुर्थी विभक्तीचे संप्रदान कारकात असलेले वाक्य कोणते म्हणले? काय म्हणले रे? बघा, पर्यायी उत्तरात चतुर्थी विभक्तीचे संप्रदान कारकात असलेले वाक्य ओळखा म्हणले. बघा रे, आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल? चतुर्थीचं वाक्य शोधावं लागेल. आणि चतुर्थी वाक्यामध्ये काय पाहिजे रे? संप्रदान पाहिजे. काय पाहिजे? संप्रदान. चतुर्थी प्रत्यय काय आपले? स ला ते आणि स ला ना ते हे प्रत्यय आहेत. संप्रदानाचा अर्थ आहे दान किंवा भेट. आपला ही प्रत्यय पण लागले पाहिजेत आणि वाक्यामध्ये दान किंवा भेटीचा संबंध असला पाहिजे. असं कोणतं वाक्य व्हायचं बघा? मी नदीच्या काठाने गेलो. इथं प्रत्यय बघा, च्या ने लागलाय. इथं षष्टीचा प्रत्यय आहे, ने प्रत्यय आहे. इथं काही संबंध होणार नाही. पहिलं वाक्य होऊ शकत नाही बघा. तो घरातून बाहेर गेला. तून प्रत्यय लागला. हा पंचमीचा आहे. आपल्या चतुर्थ विचारलाय बघा. तू रामाला पुस्तक दे. देणारा कोण आहे? तू आहे. दिलेलं काय? पुस्तक आहे. देण्याची क्रिया रामावर घडली आहे. वाक्यामधल्या अप्रत्यक्ष कर्माला ला प्रत्यय लागला. बरे, अप्रत्यक्ष कर्माला काय लागला रे? वाक्यातल्या अप्रत्यक्ष कर्माला ला प्रत्यय लागलाय. वाक्यातल्या जर अप्रत्यक्ष कर्माला सलाते सलाते प्रत्यय लागले असतील आणि वाक्यामध्ये काही देण्याची क्रिया होत असेल तर ते संप्रदान असते आणि विभक्ती असते चतुर्थी विभक्ती. कोणती असते रे? चतुर्थी. बघा, म्हणून पर्याय क्रमांक 3 ही आपलं अचूक उत्तर आहे मित्रांनो. तो दिवसाचा झोपतो चा प्रत्यय षष्टीचं वाक्य होतं इथं. म्हणून पर्याय क्रमांक 3 ही आपलं अचूक उत्तर आहे. चला, पुढचं वाक्य बघा रे. मी नदीच्या काठाने गेलो म्हणले. काय वगैरे? मी नदीच्या काठाने गेलो. अधोरेखित शब्दाचा कारखार ओळखा म्हणजे मित्रांनो. काठाने. बरोबर, काठाने अंडरलाईन केलंय. अरे, तुम्हाला कारखार ओळखायचा आहे. मूळ शब्द आहे काठ. काय रे? काठ. आपल्याला प्रत्यय लागलाय ने. प्रत्ययाशी घेणं देणं काहीच नसतं. ध्यानात मित्रा, तुला विचारलाय कारकार्थ. विचारलाय काय? कारकार्थ. राजा,
विभक्ती ही प्रत्ययावरून ओळखायची असते आणि कारकार्थ हा अर्थावरून ओळखायचा जातो। बघ विभक्ती ही कुठून ओळखायची रे? बघ प्रत्ययावरून विभक्ती ओळखायची आहे आणि कारकार्थ कुठून ओळखायचा आहे? अर्थावरून ओळखायचा आहे। तो कुठून ओळखायचा रे? अर्थावरून। हे वाक्यातलं काठ हे काय रे? स्थळ आहे। काय आहे? स्थळ आहे। बघ स्थळ आहे। मग स्थळाचा उल्लेख कुठं होतो रे? अधिकरण मध्ये होतो। कुठं होतो? अधिकरण मध्ये होतो ध्यानतो। म्हणून काठाने या अधोरेखित केलेल्या शब्दाचा कारकार्थ आहे मित्रांनो अधिकरण। ध्यान ठेवा। जाणारा कोण आहे रे? मी आहे। मी हा वाक्यातला कर्ता आहे। अंडरलाईन कर्ता होऊ शकत नाही कारण मी कर्ता आहे वाक्यातला। कर्म वाक्यामध्ये येत नाही कारण जा धातूमध्ये कर्म कधी येत नाही म्हणून संबंध नाही आणि करण नाहीये कारण ते साधन नाहीये म्हणून पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे मित्रांनो। पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय रे? अचूक उत्तर बघा। पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय आहे? अचूक उत्तर आहे। काय रे? अचूक उत्तर बघा। चला खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कारक विभक्ती कोणती म्हणे? मी शाळेतून आत्ताच घरी आलो। शाळेतून आत्ताच घरी आलो म्हणे। तून प्रत्यय लागलाय आणि कारक ओळखायचं म्हणजे कारकार्थ ओळखायचं। ध्यान ठेवा। तून आत्ताच घरी आलो शाळेचा आणि त्याचा काय झाला रे? वियोग झालाय। तो शाळेतून कुठे गेलाय? घरी गेला। ध्यान ठेवा। म्हणून कारकार्थ मित्रांनो काय रे? आपादान। आपादानचा अर्थ मित्रांनो वियोग। वियोग म्हणजेच काय रे? दुरावा आहे। काय आहे? दुरावा। ध्यान ठेव। दो दिल बिछड़ गए। तू जर तिला सोडून कुठे बाहेर गेलास तर तुमच्या दोघांमध्ये काय झाला? दुरावा झाला। किंवा तू तिला सोडून गेलास तरी दोघांमध्ये तुमच्या काय झाला रे? दुरावा झाला। ध्यान ठेवा। शाळेचा आणि त्याचा दुरावा झाला। तो शाळेतून कुठे आलाय? घरी आलाय। मग ध्यान ठेवा तो याचा कारकार्थ आहे आपादान। आपादानचा अर्थ आहे वियोग। ध्यान ठेवा साधन नाहीये म्हणून करण होणार नाही। संप्रदान दान किंवा भेट नाही म्हणून होणार नाही। अधिकरण शाळा ही स्थळ आहे परंतु दोघांमधलं काय झालं रे? शाळेचा आणि घराचा काय झालेला आहे? वियोग झालाय। इथे वियोग जास्त प्रमाणामध्ये उल्लेखलेला गेला आहे म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। काय रे? पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे मित्रांनो। चला तो शाळेत पायी गेला या वाक्यातल्या अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखा म्हणले। काय म्हणले? कारकार्थ ओळखा म्हणले बघा। कारकार्थ तुम्हाला ओळखायचा आहे। पायी हा शब्द मित्रांनो पाय यातला मूळ शब्द आहे। काय रे बघा? पायी मधला ध्यान ठेवा यातला मूळ शब्द काय आहे? पाय आहे आणि तो शाळेत पायी गेलाय। अधोरेखित शब्दाचा कारकार्थ ओळखायचा मित्रांनो। ध्यान ठेवा पाय हे जाण्याचं साधन आहे म्हणून उत्तर आपलं बघा रे करण। करणचा अर्थ मित्रांनो साधन। काय अर्थ रे? साधन। तो शाळेपर्यंत जाण्याचं साधन होतं मित्रांनो पाय म्हणून कारकार्थ काय रे? करण आहे। करण आहे। ध्यान ठेवा। वाक्यातला पाय हे करता नाही म्हणून कर्त्याचा काही संबंध नाही। आपादान वियोग व्हायला नाही म्हणून आपादानचा काही संबंध नाही। अधिकरण म्हणण्यासाठी स्थळ वेळ पाहिजे स्थळाचा संबंध नाहीये म्हणून अधिकरण होणार नाही। ध्यान ठेवा। उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3 हे काय रे? करण। काय आहे? करण बघा मित्रांनो। मित्रांनो ध्यान ठेवा रे पाय म्हणजे काय रे? पादप म्हणजे काय मित्रांनो? पाय होते बघा। काय होते? पाय। पादपचा अर्थ मित्रांनो पाय। सॉरी पद म्हणजे काय रे? पद म्हणजे सॉरी एकच मिनिट ध्यान ठेवा। याच्यामध्ये एक कन्सेप्ट दिली मित्रांनो। पदचा अर्थ मित्रांनो पाय। काय रे? पाय। पादचा अर्थ सुद्धा काय रे? पादचा अर्थ पाय। पाद म्हणजे दुसरी क्रिया तुम्ही कुठली करू नका बघा। पादपचा अर्थ काय रे? पादप म्हणजे झाड आहे। काय रे? झाड आहे बघा। आणि पादुका म्हणजे काय रे? पादुका म्हणजे काय? तुमच्या पायातलं वाहन आहे बघा। पायातील वाहन म्हणजे काय? चप्पल असेल बूट असेल काही असू शकतं पूर्णपणे। पुन्हा ध्यान मित्रांनो पदचा अर्थ आहे पाय पादचा अर्थ आहे पायच पादपचा अर्थ आहे झाड आणि पादुकाचा अर्थ आहे पायातील वाहन। आपल्याला विचार होतं पायचा कारकार्थ कोणता आहे? तर करण आहे। कोणता रे? करण आहे। ध्यानात ठेवा। चला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो। विद्यार्थ्याला बक्षीस दिले हे कोणते कारकार्थ आहे किंवा कारक कोणता आहे म्हणजे मित्रांनो? विद्यार्थ्याला बक्षीस दिलं बघा काहीतरी देण्याची क्रिया होईल आहे बरोबर आहे का नाही? काहीतरी दान करण्याची क्रिया होईल आहे म्हणून तुम्हाला माहिती आहे देण्याची क्रिया असेल तर काय होतं रे? संप्रदान होते बघा। आपादान म्हणजे वियोग आहे दुरावा आहे। अधिकरण म्हणजे स्थळ आहे वेळ आहे। करण म्हणजे साधन आहे। बाकीचे होऊ शकत नाही। उत्तर आपलं संप्रदान आहे। काय रे? संप्रदान आहे मित्रांनो। काय आहे? संप्रदान आहे बघा। संप्रदान। चला अधोरेखित नामाची विभक्ती ओळखा म्हणजे वगैरे बघा। तुझ्याहून श्रेष्ठ माणसे या जगात आहेत। जगातला अंडरलाईन केले मित्रांनो। ध्यान ठेवा जगात वगैरे त प्रत्यय आलेला जगात। त प्रत्यय मित्रांनो हा प्रत्यय सप्तमीचा आहे। कोणाचा रे? सप्तमीचा प्रत्यय आहे। आपण बघितलंय षष्टीचे प्रत्यय चाचीचे आहेत। पंचमीचे प्रत्यय ऊन होऊन आहेत। अष्टमी आपल्याकडे विभक्तीच नसते त्याच्यामुळे याचा काही संबंध येत नाही पूर्णपणे। चला सप्त प्रत्यय सप्तमीचा आहे। कोणाचा रे? सप्तमीचा प्रत्यय आहे बघा मित्रांनो। चला रे
मधुरा गोड गाणे गाते या वाक्यामधलं अधोरेखित शब्दातील विभक्ती ओळखा म्हणत मित्रांनो. मधुरा गोड गाणे गाते. बरे, कोणत्याही शब्दाची तुला जर विभक्ती ओळखायची असेल तर आम्हाला ज्याला अंडरलाईन केले त्यातला मूळ शब्द घ्यायचा. आता मधुरा याच्यामधलं मूळ नाम मधुराचं आहे. उगाच तू मधुरा आ करायचं नाही, त्यातला उगाच प्रत्यय ओढून तडून बाहेर काढायचा नाही. म्हणून ध्यान ठेव, याची विभक्ती कुठलाही प्रत्यय लागला नाही. विभक्ती मित्रांनो प्रथम आहे. कोणारे? प्रथम आहे. त्याच्या नावामध्येच आ हा इनबिल्ट आहे. ध्यान ठेव, द्वितीय होऊ शकत नाही, तृतीय होऊ शकत नाही, चतुर्थी होऊ शकत नाही. द्वितीयाला प्रत्यय काय पाहिजे रे? स ला ते सला ना ते प्रत्यय पाहिजेत. तृतीयाला नेशी नीशी प्रत्यय पाहिजेत. चतुर्थीला पण सला ते सला ना ते प्रत्यय पाहिजेत. तेव्हा मधुरा मधली विभक्ती मित्रांनो ध्यान ठेवा प्रथम विभक्ती आहे. बघा काय आहे? प्रथम विभक्ती आहे. बघा पुढील पैकी संबोधन या विभक्तीचं प्रत्यय कोणता म्हणले? संबोधन तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, एक वचनामध्ये कोणताही प्रत्यय नसतो. अनेक वचनामध्ये मात्र त्याला काय प्रत्यय आहे? नो हा प्रत्यय ध्यान ठेवा. म्हणून उत्तर आहे आपल्याकडे नो. अनेक वचनामधला प्रत्यय आहे. कुठला रे? अनेक वचनामधला प्रत्यय आहे. त्याच्यातला एक वचनामध्ये याच्यामध्ये काय नसतो रे? प्रत्यय नसतो. बघा संबोधन मध्ये संबोधनचा अर्थ आहे हाक मारणे. ऊन हून हा प्रत्यय कोणाचा रे? पंचमीचा आहे. तय्या हा प्रत्यय सप्तमीचा आहे. चा प्रत्यय हा षष्टीचा आहे. उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 4 नो. काय रे? नो आहे. बघा नो. चला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. बघा तू या सर्वनामाचे चतुर्थी विभक्तीतील एकवचनी रूप कोणतं म्हणले? नीट प्रश्न ध्यान ठेव. तू या सर्वनामाचे चतुर्थी विभक्तीतील एकवचनी रूप कोणतं म्हणले? आता चतुर्थी मध्ये तुला एक वचनातले प्रत्यय पहिल्यांदा ध्यान करा. तेव्हा विभक्ती आहे चतुर्थी, त्यातले एक वचनातले प्रत्यय कोणाचे? बघा स आहे, ला आहे, ते आहे. अनेक वचनातले प्रत्यय कोणाचे? स आहे, ला आहे, ना आहे, ते आहे. सला ते सला ना ते. बघा आता बघा स ला ते पुढे प्रत्यय आला का रे? बघा इथं शी प्रत्यय आला. शी नाही आपला तृतीयाचा प्रत्यय शी. इथं पण शी प्रत्यय आला, तो पण तृतीयाचा आहे. ला प्रत्यय आहे बघा इथं. आणि त आहे, त सप्तमीचा आहे. म्हणून उरला प्रत्यय क्रमांक 3 आणि उत्तर आहे आपला ला प्रत्यय. तो एक वचनामधला प्रत्यय आहे. उत्तर आहे आपला तुझला. काय उत्तर आहे रे? तुझला. पर्याय क्रमांक 3 आपलं अचूक उत्तर आहे मित्रांनो. काय उत्तर आहे रे? पर्याय क्रमांक 3. चला प्रश्न बघा पुढचा. पुढील पैकी पंचमी विभक्तीचा प्रत्यय लागलेला शब्द कोणता म्हणले? आपल्याला पंचमी विभक्ती प्रत्यय कोणाचा आहे? ऊन हून प्रत्यय आहे. कोण आहे? ऊन हून आहे का? त्याहून हा प्रत्यय आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे आपलं. ला प्रत्यय आपल्याला माहिती आहे तृतीय किंवा चतुर्थ असतो. त प्रत्यय सप्तमीचा असतो आणि चा प्रत्यय षष्टीचा असतो. ध्यान ठेवा रे. चला आपलं उत्तर आहे त्याहून. पंचमी विभक्ती त्याहून. चलो पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. त्याच्याने हे काम होणार नाही या वाक्यातलं कोणती विभक्ती आहे? आला आहे. त्याच्याने हे काम होणार नाही या वाक्यात कोणत्या विभक्ती प्रत्यय आलेला आहे? आता बघा रे बा, त्याच्याने हे काम होणार नाही. त्याच्याने मधला मूळ शब्द काय रे? तो आहे सर्वनाम. प्रत्यय लागला ने प्रत्यय कोणाचा आहे? तृतीयचा आहे. कोणाचा आहे? तृतीयचा. बघा उत्तर आपलं आहे पर्याय क्रमांक 2. कोणा रे? पर्याय क्रमांक 2. आता म्हणजे तिथं च्या बी लागलाय, इथं ने बी लागलाय. शेवटचा प्रत्यय बघायचा. कोणता प्रत्यय बघायचा आहे? शेवटचा. ने प्रत्यय शेवटी लागलाय. उत्तर आहे आपलं तृतीय. ने प्रत्यय हा तृतीयाचा आहे. मग षष्टी मानायचा तृतीय मानायचा गोंधळात पडू नका. शेवटचा प्रत्यय शोधायचा. शेवटचा प्रत्यय जर जो असेल तो त्याचं उत्तर असतो. का चला परभणीला या शब्दातील विभक्ती ओळखा म्हणून मित्रांनो. परभणीला मूळ शब्द आहे परभणी. कोण आहे मूळ शब्द? परभणी. त्याला प्रत्यय लागलाय ला. आता ला प्रत्यय लागला. ला प्रत्यय 2 ठिकाणी आहे. एक चतुर्थी मध्ये पण आहे आणि द्वितीय मध्ये पण आहे. आपल्याला माहिती आहे. पण वाक्यामध्ये कुठं द्वितीय दिलेलं आहे? दुसरीकडे दिलेलं नाहीये. ध्यान ठेवा फक्त चतुर्थी दिलंय. पण उत्तर आपल्याला आपण चतुर्थी लिहिणार. ध्यान ठेवा असा ज्यावेळेस सिंगल शब्द येईल ना, परभणीला, लातूरला, पुण्याला किंवा पुण्यास, ज्या वाक्यामध्ये कर्म शोधता येत नाही त्याचं उत्तर डायरेक्ट चतुर्थी असतं. कोण असतं रे? चतुर्थी उत्तर असते. बघा चला तो गावाचा राजा आहे या वाक्यातल्या अधोरेखित शब्दाचे काय म्हणले रे? विभक्ती ओळखा म्हणले. बघा याच्यामध्ये गावाचा ज्यावेळेस ज्या शब्दाला तुम्हाला अंडरलाईन केली आहे त्याचा मूळ शब्द काढायचा गाव. कोण आहे रे? गाव. मग गावला कोणता प्रत्यय लागलाय? चा प्रत्यय लागलाय. चा प्रत्यय आपल्याला माहिती आहे कोणाचा आहे? षष्टीचा प्रत्यय. कोणाचा रे? षष्टीचा प्रत्यय आहे. बघा चला आपण आता बघितलं प्रथमाला प्रत्यय नसतो. सप्तमीमध्ये तय्या आहेत. पंचमीला ऊन आहेत. चला रे. तेंडुलकरने शतक ठोकले या वाक्यामध्ये कर्त्याची विभक्ती कोणती म्हणले? बघा आता तुला वाक्यातला राजा कर्ता ओळखायचा वगैरे. वाक्यातलं क्रियापद कोण आहे? ठोकले हे क्रियापद आहे. ठोकणारा कोण आहे? तेंडुलकर आहे. तेंडुलकरला ने प्रत्यय लागलाय. ने प्रत्यय कोणाचा आहे? मग
तृतीयच आहे. प्रथमामध्ये प्रत्ययच नसतो, याचा काही संबंध नाही. चतुर्थीमध्ये सला ते सलानार्थी प्रत्यय पाहिजे, षष्टीमध्ये चा चीचे पाहिजेत. वाक्यामध्ये आपल्या कर्त्याला ने प्रत्यय लागला होता. उत्तर आहे मग आपलं तृतीया. कोणा रे? तृतीया उत्तर आहे बघा. उत्तर आहे आपलं तृतीया. चला मित्रांनो पुढे बघा. पुढील वाक्यातील विभक्ती वर्गामध्ये विद्यार्थ्यांनो भरपूर अभ्यास करा. ज्या वेळेस विद्यार्थ्यांनो भरपूर अभ्यास करा असं तुम्हाला विचारलं जाईल आणि नामानंतरच कॉमा दिला होता, कॉमा दिलाय आणि नो प्रत्यय लागला. विद्यार्थ्यांनो म्हणले, वाक्यामध्ये नो प्रत्यय संबोधनचा आहे. कोणाचा रे? संबोधन विभक्तीचा आहे. द्वितीयामध्ये सला ते सलानार्थी प्रत्यय असतात, चतुर्थीमध्ये तेच प्रत्यय असतात, पंचमीमध्ये ऊन असतात, वाक्यामध्ये हाक मारले आहे, नो प्रत्यय आहे. मग उत्तर आहे मित्रांनो संबोधन. कोण उत्तर आहे? संबोधन उत्तर आहे बघा. पुढील वाक्यातील अधोरेखित नामाची विभक्ती सांगा म्हणले. मुलांना फुलासारखे जपावे. मुलांना फुलासारखे जपावे बघा. मुलांना म्हणजे बदला मूळ शब्द आहे, लगेच मूळ शब्द काढायचा बघा. मूळ शब्द आहे मूल, ना प्रत्यय लागलाय, ना प्रत्यय वगैरे. चतुर्थी आणि द्वितीय दोन ठिकाणी येतो वगैरे. वाक्यामध्ये कुठे द्वितीय दिलंच नाही, डायरेक्ट तुम्ही चतुर्थी लिहू शकता. जर पर्याय दिला असेल तुम्हाला प्रश्न विचारायची गरज पडणार नाही. जर द्वितीय चतुर्थी दोन्ही प्रकार आपल्याला ऑप्शन असते तर मग तुम्हाला वाक्यातलं कर्म वगैरे शोधावं लागलं असतं. तरी सुद्धा आपण कर्म बघूया बघा. जपणारे कोण आहेत? मुलांना फुलाला जपावे माहित नाहीत आणि जपण्याची क्रिया घडली मुलांवर घडलेली आहे. वाक्यामध्ये कुठेही द्वितीय विभक्ती दिलेली नाही. उत्तर आहे आपलं डायरेक्ट चतुर्थी. कोण आहे? चतुर्थी आहे. पुढे बघा. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखामध्ये हे माझे पुस्तक आहे. हे माझे पुस्तक आहे. झे प्रत्यय लागलाय. झे प्रत्यय आपल्याला माहिती आहे षष्टीचा आहे, तरी सुद्धा ध्यान ठेवा मित्रांनो. झे प्रत्यय माझे पुस्तक म्हणजे माझे म्हणजे कोणाचं नाव असेल ना, कोणतरी व्यक्ती असेल. हे रामचे पुस्तक आहे म्हणलं, सर्वनामाऐवजी नाम टाकून बघायचं. जिथं सर्वनाम आलं तिथं धोका असं द्या. पुढे धोका आहे म्हणायचं. सर्वनाम आलं की माझे ऐवजी नाव टाका. रामचे म्हणले, रामचे चे प्रत्यय षष्टीचा आहे बघा. कारण षष्टीचा आहे. चला. राजाने प्रधानास बोलवले. या वाक्यामध्ये कर्माची विभक्ती कोणती म्हणले? तुला ध्यान ठेवा दादा, असा ज्यावेळेस प्रश्न येईल ना कर्माची विभक्ती कोणती म्हणलं डायरेक्ट तू द्वितीय करायचं. कारण द्वितीयाची कर्माची विभक्ती फक्त द्वितीयच होते, दुसरं होत नाही. वाक्यात कर्माची विभक्ती कोणती म्हणले? बोलणारा कोण? राजा आहे. बोलण्याची क्रिया प्रधानावर घडली आहे, प्रधानाला स प्रत्यय लागलाय. कर्माची विभक्ती फक्त आणि फक्त द्वितीयाच होते, दुसरी होत नाही. ध्यान ठेव. उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2. सप्तमीला आपल्याला माहिती आहे तय्य असतात, चतुर्थीला सला ते सलानार्थी प्रत्यय असतात, पण कर्म सोडून इतर शब्दाला जर प्रत्यय लागला तर चतुर्थी होते, अन्यथा होत नाही. आणि षष्टीमध्ये आपण बघितले चा ची चे ते प्रत्ययांत षष्टी होते. उत्तर ध्यान ठेवा. आपल्या कर्माची विभक्ती म्हणले ध्यान ठेवा. असा प्रश्न जर तुम्हाला पडला ना कर्माची विभक्ती कोणती, तर कर्माची विभक्ती एकमेव होते, फक्त आणि फक्त द्वितीय होते बघा. काय होते? द्वितीय होते बघा. त्याला पपई आवडते या वाक्यामध्ये त्याला लागलेला ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? ध्यान ठेवा द्या. एवढे आवडणारी कोण? पपई. आवडलेली काय? पपडी. मित्रांनो ध्यान ठेवा, आवड धातूमध्ये कधीच 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 या कर्म येत नाही आणि कर्मच नसेल तर डायरेक्ट ध्यान ठेवा इतर शब्दाला प्रत्यय लागला असेल कर्म सोडून तर विभक्ती होती आपली चतुर्थी. कोणती होते रे? चतुर्थी. कर्मच येत नाही म्हणजे द्वितीयाला काही समज आहे का? नाही. मग तृतीयाचा प्रत्ययच नाही, त्याला ला प्रत्यय हा नेशी प्रत्यय द्यायचे, मग त्याला होऊ शकत नाही, तृतीया होत नाही. प्रथमाचा काही समज नाही, प्रत्ययच नसतो प्रथमामध्ये. उत्तर आहे आपलं चतुर्थी. काय रे? चतुर्थी. मित्रांनो ध्यान ठेवा. बरे मीच मला कुणाचं रे? बरोबर मीच मला आणि तीच किंवा तोच त्याला हे प्रत्यय नेहमी चतुर्थी विभक्तीचेच असतात. ध्यान ठेवा, कारण ह्याच्यामध्ये कधी कर्म येत नाही बघा रे, कर्म येत नाही. चला पुढील वाक्यातील अधोरेखित नामांची विभक्ती ओळखा म्हणले. 200 रुपयांना ही छत्री मिळते. परत बघा रे, रुपयांना ना प्रत्यय लागलाय. काय प्रत्यय लागला रे? ना प्रत्यय लागलाय. आपण बघितलं बरे ना प्रत्यय लागलाय. यातला मूळ शब्द आहे रुपया आणि जर सला ते सलानाते ना प्रत्यय दोन ठिकाणी येतो, एक द्वितीय येतो, चतुर्थी येतो. आता कुठं तुम्हाला द्वितीय दिसले का रे? नाही. डायरेक्ट उत्तर काय आपलं? चतुर्थी. पर्याय क्रमांक 4 चतुर्थी उत्तर आहे. द्वितीय असतं तर तुम्हाला कर्म ओळखावं लागलं असतं, कर्मच नाही वाक्यामध्ये. 200 रुपयांना ही छत्री मिळते, मिळाली. मिळणारी कोण आहे? छत्री आहे. मिळाली कोण आहे? छत्री आहे. कर्मच नाही वाक्यामध्ये, कर्म द्वितीय काही संबंधित येत नाही. डायरेक्ट ध्यान ठेवा. उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 4 चतुर्थी. काय रे? चतुर्थी उत्तर आहे. अतिशय दर्जेदार वाक्य पुढचं. बापाने मुलीला शाळेत घातले. या वाक्यातलं ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे मित्रांनो? घालणारे कोण आहेत रे? बाप आहेत.
आणि घालण्याची क्रिया मुलीवर घडल्या नाही ठेवा. मुलीला ला प्रत्यय लागला मित्रांनो. मुली किंवा मूल मुलगी हे वाक्यातला मूळ शब्द आहे. मुलगी हे मूळ शब्द आहे, त्याला ला प्रत्यय लागलाय. वाक्यामध्ये कर्माला प्रत्यय लागलाय. कोणाला प्रत्यय लागलाय? मुलीला हा प्रत्यय कर्माला लागलेला आहे. ध्यान ठेवा, याच्यामध्ये मुलगी हे मूळचं नाम आहे, त्याला ला प्रत्यय लागलाय आणि तो प्रत्यय कर्माला लागलाय. उत्तर आहे आपलं द्वितीय. काय उत्तर आहे? द्वितीय उत्तर आहे. द्वितीय उत्तर आहे आपलं. पर्याय क्रमांक 2 हे आपलं 3 आपलं उत्तर आहे बघा. द्वितीय हे आपलं उत्तर आहे. कर्म सोडून इतर शब्दाला चतुर्थी होणार मित्रांनो. ध्यान ठेवा, म्हणून कर्माला लागलाय म्हणून उत्तर आहे द्वितीय. काय उत्तर आहे? द्वितीय उत्तर आहे बघा. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा मित्रांनो. मुख्यमंत्री विमानाने दिल्लीला गेले. मुख्यमंत्री विमानाने दिल्लीला गेले या वाक्यामध्ये ने प्रत्यय लागला बघा. ने प्रत्यय लागलाय आणि हा ने प्रत्यय कोणाचा रे? तृतीयाचा मित्रांनो. यातला मूळ शब्द आहे विमान. मूळ शब्द काढायचा बाजूला आणि प्रत्यय कोणता लागला बघायचा? ने प्रत्यय लागलाय. ने प्रत्यय कोणाचा रे? तृतीयाचा बघा. तृतीयाचा आहे. चला पुढचं वाक्य बघा. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा मला. तो औरंगाबादहून पुण्याला आला. आता अंडरलाईन केलंय, अंडरलाईन आहे. दो औरंगाबादहून. औरंगाबाद हे मूळचं नाम आहे, त्याला प्रत्यय लागलाय, हून प्रत्यय लागलाय. त्यातला मूळ शब्द काय रे? औरंगाबाद आहे. प्रत्यय कोणता लागलाय? हून प्रत्यय लागलाय. हून प्रत्यय आपल्याला माहिती आहे पंचमीमध्ये ऊन हून हे प्रत्यय पंचमीमध्ये असतात. चतुर्थीमध्ये सलाते सलाते प्रत्यय असतात. संबोधन मध्ये एक वचनात प्रत्यय नाही. नो हा प्रत्यय अनेक वचनात आहे. प्रथमाला कोणते प्रत्ययच नसतात. चला, गुरुजी मुलांना शिकवितात या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा म्हणले. इथं पण अंडरलाईन केलं बघा. मुलांना अंडरलाईन आहे ठेवा. गुरुजी मुलांना शिकवितात. शिकविणारी कोणात आहे? गुरुजी येतं. शिकविण्याची क्रिया बनवली आहे, मुलांवर घडली आहे. मूल हे वाक्यातलं मूळचं नाम आहे, तर ना प्रत्यय लागलाय आणि मूल हे वाक्यातलं काय आहे? कर्म आहे. आणि कर्माला जर सलाते सलानाते प्रत्यय लागले बघा. सलाते आणि सलानाते हे प्रत्यय लागले तर ना प्रत्यय लागला बघा. ना प्रत्यय लागलाय आणि ना प्रत्यय कोणाचा आहे? द्वितीय विभक्तीचा आहे. कोणाचा आहे? द्वितीयचा. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे आपलं. पर्याय क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न बघा. विभक्ती प्रत्यय जोडण्यापूर्वी त्या शब्दाच्या अगोदर काय होते म्हणले? विभक्ती प्रत्यय जोडण्यापूर्वी त्या शब्दाच्या अगोदर काय होते? सामान्य रूप करावे लागते. काय करावं? सामान्य रूप. मित्रांनो ध्यान ठेवा बघा. आपला मूळ शब्द आहे वाघ, त्याला जर आपण ने प्रत्यय लावायचं म्हणला तर त्याला अगोदर वाघा करावं लागतंय आणि पुन्हा ने करावं. मग वाघचं ज्यावेळेस वाघा होतंय त्यावेळेस ते काय होतं रे? सामान्य रूप करावं लागते. काय करावं लागते? सामान्य रूप करावं लागते. ध्यान ठेवा. उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3. चला रे चलो. वाक्यात नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्यास काय काय म्हणतात बघा. काय म्हणतात म्हणले? त्यास म्हणायचे मित्रांनो कारक संबंध. ध्यान ठेवा मित्रांनो, नामाचा किंवा सर्वनामाचा फक्त आणि फक्त क्रियापदाशी जर संबंध आला तर त्याला म्हणायचे फक्त आणि फक्त कारकार्थ म्हणायचे. ध्यान ठेवा मित्रांनो, सामान्य रूपचा काही संबंध नाही. विभक्ती क्रियापद किंवा इतर शब्द संबंध असतो विभक्तीमध्ये. होत नाही. परस्पर संबंधाचा काही संबंध नाही. उत्तर आपलं कारकार्थ. काय रे? कारकार्थ आहे उत्तर बघा. क्रियापदाशिवाय वाक्यातील इतर शब्दांशी जे संबंध असतात त्यास म्हणायचे मित्रांनो उपपदार्थ. काय म्हणायचं रे? उपपदार्थ असे म्हणतात. फक्त क्रियापदाशी म्हणलात कारकार्थ होते, क्रियापद सोडून म्हणलात तर उपपदार्थ होते आणि क्रियापद किंवा इतर शब्द म्हणलात तर विभक्ती होते बघा. चला, अशी कोणती विभक्ती आहे जिचा कारकार्थ संबंध आहे? संबंध हा असून त्यातील शब्दांचा संबंध क्रियापदाशी न येता नामाशी होतो बघा. अशी कोणती विभक्ती जिचा कारकार्थ संबंध आहे आणि क्रियापदाशी न येता नामाशी होतो म्हणले? अशी एकमेव विभक्ती आहे बघा. कोणती आहे? षष्ठी विभक्ती आहे. कोण आहे? षष्ठी विभक्ती बघा. षष्ठीचा कारकार्थ कोण आहे रे? संबंध आहे. ध्यान ठेवा. आणि त्याचा क्रियापदाशी संबंध न येता नामाशी येतो. कोणाशी येतो रे? नामाशी येतो बघा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. अतिशय दर्जेदार प्रश्न बघा. हा आपला मुलगा आहे का? या वाक्यातील आपला या शब्दाची विभक्ती ओळखा म्हणल्यावर आपला मुलगा आहे का? आपला. तुम्हाला जर वाक्यामध्ये बघा रे आपला आलेला आहे. काय आलेलं आहे? आपला. आता ह्याच्यामधला मूळ शब्द कोण आपण काढला? आप मूळ शब्द असतो का? नाही. हे सर्वनाम आहे मित्रांनो. कोण आहे रे? सर्वनाम आहे बघा. हा आपला मुलगा आहे का? म्हणजे कोणती व्यक्ती असेल त्याचा असणार आहे. आपल्याच ऐवजी नाव टाकायचं. हा आपला म्हणजे कोणाचा रे? हा रामचा मुलगा आहे का? असं वाक्य तयार होतं मित्रांनो. ध्यान ठेवा. मग हा चा प्रत्यय मूळ शब्द राम आहे, चा प्रत्यय लागलाय. याचं उत्तर होतं मित्रांनो. ध्यान ठेवायचं पंचमी ऑप्शन ऐवजी षष्ठी ऑप्शन पाहिजे होता.
उत्तर आहे षष्टी विभक्ती. कोणतं आहे? षष्टी विभक्ती उत्तर आहे आपलं. काय रे? षष्टी विभक्ती उत्तर आहे मित्रांनो. सर्वनाम जर वाक्यात आलं तर नामानं रिप्लेस करायचं. आपलाचा अर्थ मित्रांनो, आपला कोणतरी इथं नाव असतंय. आपला म्हणजे काय 4 पदांचा मुद्दा नसतो. ध्यान ठेवा. रामचा टाकला, चा प्रत्यय भेटतो म्हणून उत्तर आहे आपलं षष्टी विभक्ती. कोणतं उत्तर आहे? षष्टी विभक्ती उत्तर आहे. कोण आहे? षष्टी विभक्ती. बघा चला पुढे बघा. शकुंतला नगराला जाते या वाक्यामध्ये शकुंतला या शब्दाची विभक्ती ओळखामध्ये. काय म्हणलं रे? शकुंतला या शब्दाची विभक्ती ओळखामध्ये. बघा शकुंतला नगराला जाते या वाक्यामध्ये शकुंतलाची विभक्ती ओळखामध्ये मित्रांनो. शकुंतला हे मूळच नाम आहे. शकुंतला नगराला जाते. तुला वाटते शकुंतला ला प्रत्यय द्वितीय किंवा चतुर्थी, तू या दोन्हीपैकी कोणते टिक करशील न्यायटो. परंतु या वाक्यामध्ये राजा ला प्रत्यय नाहीये. तो मूळ शब्दच आहे, त्याच्यामध्ये इनबिल्ट आहे ला प्रत्यय. शकुंत असं होतं का? ला प्रत्यय काढला. शकुंत नाव असते का? नाही. नावच पूर्ण शकुंतला आहे, त्याला कोणताही प्रत्यय लागलेला नाही. शकुंतलाने, शकुंतलाचा म्हणले का? नाही. कोणताही प्रत्यय नाही. उत्तर काय आहे? प्रथमा उत्तर आहे. काय आहे? प्रथमा. इथं तुम्हाला गुलीगत धोका दिलेला आहे. चला पुढचं वाक्य बघा. मित्र हो माझ्या आवाजाकडे लक्ष द्या या वाक्यामध्ये मित्र हो या शब्दाची विभक्ती ओळखा मित्रांनो. अरे मित्र हो माझ्या आवाजाकडे लक्ष द्या. आवाज दिलाय आणि होच्या ऐवजी तर मित्रांनो असा प्रत्यय बरोबर करेक्ट बसतो. उत्तर आहे आपलं संबोधन. काय उत्तर आहे? संबोधन. आवाज दिलेला आहे म्हणून. तुझ्यात जीव रंगला या वाक्यामध्ये तुझ्यात या शब्दाची विभक्ती ओळखा बघा. तुझ्यात मूळ शब्द आहे मित्रांनो तू, त्याला प्रत्यय लागलाय बघा. एक झा लागलाय आणि त प्रत्यय लागलाय बघा. त प्रत्यय लागलाय. कोणता लागलाय रे? त प्रत्यय लागलेला बघा. एक झा प्रत्यय आहे आणि त प्रत्यय आहे. झा हा प्रत्यय षष्टीचा आहे, त हा प्रत्यय सप्तमीचा आहे. दोन प्रत्यय जर विभक्ती एकत्रित आले असतील तर त्याला नाव असतं समीकरण विभक्ती. काय नाव आहे बघा? समीकरण. असा पर्याय जर तुम्हाला ऑप्शन मध्ये दिलाय उपलब्ध आहे आपल्या समीकरण, उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 4. जर असा ऑप्शन नसतं तर शेवटचा प्रत्यय बघायचा. कोणाचा शेवटचा प्रत्यय बघायचा? त, तुझ्यात सप्तमी झालं असतं. मित्रांनो ध्यान ठेवा, याच्यामध्ये समीकरण ऑप्शन आहे, सप्तमी होणार नाही, तृतीय होणार नाही, संबोधनचा काही संबंधच नाही. उत्तर आहे 2 किंवा 2 पेक्षा विभक्तीचे प्रत्यय जर एकत्रित आले असतील तर त्याला समीकरण म्हणतात. असं ऑप्शन दिलेलं आहे, उत्तर आहे समीकरण. जर समीकरण ऑप्शन नसता तर आपलं उत्तर झालं असतं मित्रांनो सप्तमी झालं असतं. पण इथं तो ऑप्शन दिलेलं आहे समीकरण, उत्तर सप्तमी होणार नाही. चला राम आंबा खातो या वाक्यामध्ये आंबा या शब्दाची विभक्ती कोणती म्हणले वगैरे. खाणारा कोण आहे? राम आहे. खाल्लेला कोण आहे? आंबा आहे बघा. वाक्यामधलं आंबा हे कर्म आहे. कोण आहे रे? कर्म आहे बघा. तुम्ही आता काय म्हणा सर आंबा आंबा आ आ असा बाहेर प्रत्यय काढता. असा प्रत्यय नाहीये, नावच आंबा आहे. मग ह्याला प्रत्यय कोणता लागला नाही, प्रत्यय लागला नाही म्हणून तुम्ही डायरेक्ट उत्तर प्रथम आले जा. परंतु ध्यान ठेवा खाणारा कोण आहे? राम आहे. खाल्लेला काय आहे? आंबा आहे. आता आंब्याला कोणताही प्रत्यय नाही, मात्र वाक्यामधला आंबा हे कोण आहे? कर्म आहे बघा. कर्माला प्रत्यय लागला नसेल आणि वाक्यात ते शब्द कर्माच्या स्थानी असेल आणि पर्यायामध्ये जर अप्रत्यय द्वितीय पर्याय दिला असेल तर उत्तर होते अप्रत्यय द्वितीय, प्रथमा होत नाही. जर अप्रत्यय द्वितीय पर्याय दिला नसेल तर मात्र तुमचं उत्तर प्रथमा होऊ शकते. मात्र इथं आंब्याला कोणताही प्रत्यय नाही, मात्र आंबा हा वाक्यातला कर्म आहे म्हणून याचं उत्तर आहे मित्रांनो अप्रत्यय द्वितीय. मित्रांनो अशा दर्जेदार व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. विविध स्पर्धा प्रश्नांचं आपण विश्लेषण घेत आहोत. येणारे संभाव्य प्रश्न याचं सुद्धा आपण विश्लेषण घेत आहोत. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या विद्यार्थी मित्रांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.